दिवस गेले, राणीसाहेबांना दिवस गेले, राणीसाहेबांना डोळ्याला लागले. मग 10-12 बायका जमली ना की आपल्यात चर्चा करतोय. 10-12 बायका जमली होती. गो 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 बाई तुझ्यावर डोळ्यात असले लागले होते. अगो माझ्या वेळी मला डोळे लागले होते. मी म्हणता वाटेवरची माती काय तू. दुसरी म्हणता गो गो बाई तुझ्यावर डोळ्यात असले लागले होते. मी म्हणा भीतीच्या कवडी काय तू. तिसरी म्हणता गो गो तुझ्यावर डोळ्यात असले लागले होते. मी म्हणता नाकाच्या कवडी काय तू. नाही घरात अशी काय काय आता बेकार डोळे असतो. अहो त्या जनावरच्या महिला वर्गांना महासाहेब जिजाऊचे डोळे ऐकायचे होते. आणि शहाजी राजा आणि विचारतात राणीसाहेब आपले डोळे कसले. त्या जगन्माता जिजाऊ म्हणतात महाराज माझे डोळे ऐकायचे आहेत ना. मग मन घट करा. 3 महिने झाले होते. तिसऱ्या महिन्यात डोळे लागतात ना. उतरा घोड्याच्या खाली. शहाजी राजांना सांगतात कोण जगन्माता जिजाऊ. उतरा घोड्याच्या खाली. द्या तुमच्या घोड्याची लगाम, द्या तुमच्या कमरेची तलवार. 5 मैल दरोदर पाण्यामध्ये फेरी करता मला जिजाऊ मातेने. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी दगड बोलला. झाडावरची पानं पण आनंदाने हसायला लागली. माझा राधा जन्माला आला, माझा राधा जन्माला आला. आता आपल्या बायकांचे डोळे आवळे चिचो तंबाखूची मशेरी मॅगी नूडल्स काय पोरायचं नाही. डोळे कसे पाहिजे जिजाबाई सारखे पाहिजे. आणि आपल्या बायको डोळे लागले कोणी सांगितलं तसं पहिल्या दिवसापासून बेड रेस. इका बेड रेस सासू तो नित्य मुली भांडी घासून खेळ म्हणून काय नाही बनवून बेड रेसने काय नाही. सासूला सगळ्यांना सांगून ठेवतोय जुने दिवस गेले ना चांगलं तिथं वनवन काम करू द्या. आम्ही 4 भाऊ आमच्या 4 भावांच्या बायकांची आईने आमच्या घरी डिलिव्हरी केल्या. कोणाच सोडला नाही. तिथं अगदी डिलिव्हर होईपर्यंत पाणी आणून लावित होती ती, सारवण घालून लावित होती ती. पण आपण जपता नको नको आहे डॉक्टर बघून चांगलं नाही पिंड्यात पाणी कमी आणून डॉक्टर येडो होतो त्याला काय समजता. आणि आपण तो गोळीवर देतो ते खाता. गोळीवर खायचं तर पीठ होता मोठतो एका होता पाणी कमी. मग शेवटी शीतल पर्याय नाही. आणि बुवाने सांगल्यात तसा लग्नात 5 लाख रुपये शिजरला 5 लाख रुपये 12च्या भावात पॉवर पडला की नाही का. म्हणून सगळ्या आईला विनंती आहे सुनी ना दिवस समजलं तुमका की तिला पहिल्या सगळं काम लावायचं जा म्हणून काम होतं काय नाही. ढील होतं तो शरीर ढील होतं ते नाही. नाहीतर पहिला म्हणणं बागू नवरू पण तसं आई कांदे काय आणि हिच्या पोटात दुखू लागला ना. हिच्या बायकोच्या पोटात दुखू लागला की अख्ख्या साडीवर घुमते सुटता. हे रिक्षा बघा हे रिक्षा बघा जसा ह्याच्या पोटात दुखता. जिजाई मातेची होती डोळ्यात पण पूर्ण दुनिया हळहळली. कारण त्याला एकच कारण होतं की 65% त्यांच्या कमाईची 65% भारत देशाला दान करायचे 65%. पण रतन टाटा सरांनी कुठली कंपनी मिठापासून सोयीपासून सगळ्या कंपन्या टॉपमध्ये. हे काय नाही जिओला आपण बसलेले त्यांचा कोणाला दुख नाही. मोठ्यापणाला गेलं 3-3 करोडची हिरो लोकांना घडेला. पण रतन टाटा यांचे असं आहे की ते 65% आपल्या देशाला दान करायचं संपत्ती. आज ज्यांना माहिती पडलं लहानांपासून थोरांपर्यंत सगळे हळहळले. व तिथे सर्वसामान्य लोकांना पण दर्शनासाठी नंतर त्यांनी व सोडलं होतं तिथे. तो शेवटचा व्हिडिओ आला लोकांना तो वयाला वरळीला. म्हणून बघा मराठी परी किरकिर केवळ आहे. पण ही जी पोकळी आहे ती सहसा भरवून येईल ना ते बाकीचे युट्यूब बसलेले. तो जीव बघा लग्नाच्या पोराचा हवं तेवढं खर्च केला.
मेला मग आमच्याकडनं वसूल होऊन जातात रिचार्ज मारून बरं त्यांना माहिती आहे का रिचार्ज नाही मोबाईलच्यावर राहणार नाही जेवण नसेल तर झालं पण मनुष्यात मोबाईल हो पहिलो त्याला माहिती आहे हे खसून नाही तर इकडनं तिकडनं कोणाच्या ना कोणाचे गुगल पे काय नाही जुगाड करून मारणार ते मारणार मेला ना त्याच्यात 300-400 रुपये रिचार्ज झाला आणि बरं प्रत्येकाकडे आता 2-2 सिम 2-2 सिम घेऊच लागतं भिकारी 2-2 फोन वापरतात हो त्या दिवशी एक आला होता व्हिडिओ पुण्याचा आयफोन आणि मुलाकडे पिटा करतात पोरग्याने काय सांगणार पोरग्या सांगणार 10वीत पास हो पोर पण बापा कशा हुशार त्याने 98% मारला त्यांनी त्याच्यापेक्षा आयफोन घेऊन दिला म्हणजे बाटलो उचलणार म्हणजे बघा किती कोणाकडे पैसे असतात आम्ही मी याला वाचा या घालू आमचे फोन एक टाकलं तर 2 वर येतोय आमच्या बाबाकडे फोन 8 टाकलं तर 9 खाली जाता 9 टाकलं तर इकडनं 4 वर येतात पण पहिलं काय होतं पहिला आपुलकी होती जीवात पहिली आपुलकी जिव्हाळी होती माणुसकी होता पहिले बघा पहिला एकच टी व्ही असायची जेव्हा चाळीमध्ये कोणाच्या रामायण महाभारत लागायचा रामायण लागायचं तर एकच टी व्ही असायची लोक ही वापरून बघायची मच्छी मार्केट होस पाडायचा गावात पण असा जायचा एक ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही असायची आतमध्ये माणसं भरलेलं असायचो वड्डी एक उमरेला असायचो एक मध्ये खळ्यात असायचो आणि एक आंब्याच्या झाडावर चढलेलं असायचं 99 तो उमऱ्यावर तो सांगायचो मी सांगते का सांग हलव म्हणून तो सांगायचो हलव 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 तो हलवायचो मग इकडनं पाहून त्याचो ये अरे हनुमंताचा गाडा दिसता हनुमंताचा गाडा दिसता पाठी हे हनुमान दिसता पण राम दिसत नाही ही त्यावेळी पण मजा वेगळी होती ते आपुलकी जिव्हाळा होता पण आता काय झाला लोकांकडे पैसा जास्त झाला आणि माणुसकी मी मोबाईलमुळे लांबची लोक जवळ आली मानतो मी पण घरातली लोक बंधून लांब गेली आवशी निघती मोबाईलवरती बापूशी निघतो मोबाईलवरती पोराची आपल्या मोबाईलवरती पोरांना माहिती पण पडत नाही की आपल्या आईवडील कामावर नाही गेली त्याची आमच्या पण बाजूला मोबाईलचा येडो आला तो व्हॉट्सअप म्हणून पण घरच्याच्याच घरात गेलो घरच्याच्या घरात जाऊन बसलो ती पण घरातली हा म्हणून व्हॉट्सअपवर आहे ह्याहून करत होती तिनं पण त्याला पाणी दिलं काय दिला अर्ध्या तासात म्हणतो अरे म्हणतो कोणाच्या घरात येऊन बसलो नेम नाही विश्वास नाही मोबाईल करू म्हणून बंधून वापरा पण मोबाईलमधून भारी घ्या खातो का तुमका सवय असता दुकानात जायला ना शांत हो या दादाकडे दादा शॅम्पू दे नाही त्या दादा सांगायचं दादा शॅम्पू दे मला डेंबर मारायचं कसा मारायचं सांगतो आमच्या चाळीत एक आजी आहे असं ड्रम त्या ड्रमार एक आरशी आणून ठेवणार आणि एवढी बनी आणणार 20-25 दाते तुटलेली आहे आरशी ठेवणार अशी म्हणणार शी बाय आरसा किती खराब झाला आहे मग ती चाळीत पोरं म्हणतात जे म्हातारे आरसो खराब नाही झालं तर थोडा बसलाय मग ती गाणं म्हणतात जाण्याच्या आधी मशाल हाती आले भयान राती इथं दिसना शोधू कुठे आणि पूर्ण फाट्या झाल्या ना फाट्या इथं दिसना शोधू कुठे श्री संदेश शांताराम पवार याचकडून 100 रुपये पारितोषिक आहे बघा ना डेंबर मारायचं
जाणकारा जायचा जाणकारा पण आवाजाचा भाष्य आहे अगदी भल्या भल्या आवाजाच्या बाबतीत झोपवतो भल्या भल्या माझ्या नादाला लागत नाही जातो आवाज अगदी पहाडी आवाज तार शब्द पेटी पुरत आवाज सुंदर नाही माझा तर बसला जातो पण कसा आपण आपला चांगला नाही म्हणायचं तुम्ही म्हणत काही समज देऊ आपला या ना बस नाथ गोळ्याने गणपती काय समज देऊ याच्या बाजू त्याने बघा 2 पट्टे मारले हरीच्या नावानं माझ्या अंबेच्या नावानं संपदा काकड यांकडून 100 रुपये धन्यवाद त्याचप्रमाणे श्री संतोष भाग यांच्याकडून 100 रुपये धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
हे